स्टील कांट बिलीव्ह इट. लास्ट जॅनमध्ये आम्ही आमच्या दोघांचे म्युच्युअल फ्रेंड्स आहेत त्यांच्या लग्नात भेटलो आणि तेव्हा आम्ही ओळखत नव्हतो एकमेकांना आम्ही वी फाउंड ईच अदर इंटरेस्टिंग, भेटत राहिलो. आणि मला खरंच आत्ता मी असा विचार करतो की गेलं 1 वर्ष कसं गेलं किंवा आम्ही दोघांनी कसं ठरवलं की लग्न करायचं. आय डोंट हॅव अन आन्सर टू दॅट. म्हणजे एवढ्या स्मूथली, म्हणजे मी फ्लो हा शब्द वापरेन त्याला, एवढ्या स्मूथली फ्लो होत गेल्यात गोष्टी की कळलं पण नाही. प्रॉबेबली आय से की वेन आय मेट ईशान असं इव्हेंच्युअली हळूहळू आमच्या भेटीतच असं मला फर्स्ट भेटीत त्याच्यानंतर 1-2 भेटी असं जाणवलं की अरे यही है. मैंने जाना मुझ में तू है, दिल है नादां कैसे अब कहे, तेरे आस पास दिन सारा ना जाना कब मैं दिल हारा, थोड़ा सा तूने बहकाया बहलाया दिल को सहलाया. मैंने जाना मुझ में तू है, दिल है नादां कैसे अब कहे. Ishan is kind of like a drama queen and a gossip monger, which is great because मला असं I am like that. But other than that, he's the man. असं he'll take care of things, he'll plan things. I really am glad की तो असं म्हणजे तो व्यवस्थित सगळं. आता आम्ही त्या दिवशी व्याही भोजन केलं तर माझा भाचा आहे, त्याच्यासाठी त्यांनी श्रीखंडाच्या गोळ्या आणायचा पण तो विसरला नाही. तर सगळं तयार ठेवलेलं त्यांनी की कोणाला काय लागेल. सो आय एम ऑलवेज बॅकफिल्ड बाय हिज वे ऑफ बीइंग इन जनरल. तो खूप इन्सेनली अमेझिंग ह्युमन बीइंग आहे. दॅट्स व्हॉट आय फेल इन लव्ह. तिचा आवाज एवढा सुंदर आहे, ती गाते एवढी छान. इट्स अ ट्रीट फॉर मी. मला स्वतःला गाता येत नाही पण मला ऐकायला खूप म्हणजे खूप आवडतं. सो इट अगेन फील्स लाईक अ ड्रीम की कधीही शी इज ऑलवेज सो क्लोज बाय आणि तिचं म्हणजे ती गात असते आणि इट्स सच अन इन्क्रेडिबल टाईम. ती खूप ऑनेस्ट आहे आणि म्हणजे आय ऑलवेज फेल्ट कम्फर्टेबल इन दॅट की ती एवढी ऑनेस्ट आहे की मी खूप शुअर आहे की लाईक आमच्यात दॅट विल नॉट बी अ प्रॉब्लेम. सो असे छोटे छोटे ग्रीन सिग्नल्स बरेच होते ज्याच्याने इव्हेंच्युअली डिसिजन बनत गेला. मला तर असं बरेच दिवस विश्वास बसत नव्हता की खरंच होत आहे, चाललं आहे. आज फायनली असं एकदम भरून आलं मला की चालली आता तिला सोडून. आता ती घरी येऊन त्रास दिला घरी नसणार ती माझ्याकडे थोड्या काढायला आणि चांगलं वाटतं म्हणजे की शी फाउंड समवन शी कॅन बी विथ. गोडच आहेत आणि दोघं एकमेकांना एकदम सूट होतात. खूप छान. म्हणजे मृगा माझी खूप चांगली फ्रेंड झाली खूप कमी दिवसात. तर मला पण भरून आलं थोडं. आणि इतक्या वर्षाचं तिला सांभाळलंय आता तिला देऊन टाकायचं म्हणजे जरा खूपच त्रास होतो. पण ती शेवटी तिची खुशी पण त्यातच आहे की तिला जायचं आहे तिकडे. तो माझ्यासाठी फार हा असा गर्वाचा दिवस आहे की माझा एकदम ज्युनियर KG पासनाचा मित्र ज्याच्याबरोबर मी स्कूल कॉलेज CA वगैरे एकत्र केलेला आहे त्याचं आज लग्न आहे. सरप्राईज आणि तर मृगा पण माझ्याबरोबरच KPMG मध्ये वगैरे काम करते. सो आय एम हॅपी फ्रॉम बोथ साईड्स. असं आहे की फिलिंग इटसेल्फ इज अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग फॉर मी की त्या दोघांचं लग्न आणि 2 people प्युअर ऑफ हार्ट अँड सोल आर गेटिंग मॅरिड. याच्यापेक्षा छान गोष्ट अजून असू नाही शकत. मी तुझ्याशी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा मला ही खात्री होती की कितीही काही असं आलं तरी वी विल वर्क आवर वे थ्रू इट. आणि ती खात्री आजही मला आहे. आणि जस्ट अ मेसेज की कितीही काही टफ झालं तरी लाईक वी आर टुगेदर इन दिस. आणि
म्हणजे इट्स जस्ट दॅट म्हणजे आय एम ऑलवेज विथ यू, आय नो यू आर विथ मी. सो जे काय होईल वी आर इन इट टुगेदर आणि वी आर गोइंग टू हॅव अ लॉट ऑफ फन. आय गेस म्हणजे मला असं होतं की कधी कधी की जस्ट मी जेव्हा मी घरी असते तेव्हा मी कशीही असते, विच इज नॉट गोइंग टू हॅपन एनी मोर, बट दॅट लाईफ इज एक्साइटिंग फॉर मी इन अ वे. म्हणून प्रॉबब्ली मला असं होतं की आई बाबांनी जे मला शिकवलं आहे, आय एम गोइंग टू प्रॉबब्ली स्टार्ट इम्प्लिमेंटिंग दॅट नाव, इफ नॉट फॉर द पास्ट 26 years that I have not done anything yet, but I will eventually, and that is what excites me, that is what I'll carry with me. म्हणजे आई बाबा एक्सेप्शनलच म्हणजे they are perfectionists, and in some way म्हणजे probably I'll say this to mom dad की तुम्ही chill करा, because Ishan is kind of like you guys, so chill. मन धागा 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 ऐसे बुना रे, संग लागा 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 तुझको चुना रे. काय ईशान, झालं फायनली लग्न? ॲक्च्युली ईशान आपण ऑलमोस्ट आता 13 वर्ष वगैरे ओळखतो एकमेकांना. राईट फ्रॉम CPT जेव्हा आपण मूर्खासारखे होतो तेव्हापासून, फुटबॉल खेळण्यापासून ते CPT असेल, IPCC असेल, आर्टिकलशिप असेल, वी हॅव सीन इच अदर ग्रो. आणि द मॅन यू हॅव बिकम, द ऑनेस्ट, आणि जो काय माणूस आहेस तू त्याच्याबद्दल तर खूप खूप रिस्पेक्ट आहे तुझ्यासाठी. आणि मृगाला पण मी आता ऑलमोस्ट 1.5 वर्ष वगैरे ओळखतो आहे. तर जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम भेटला होतात एक लग्नामध्ये, एक्झॅक्टली जानेवारीमध्ये, 5 जानेवारी 2024, बापरे, दुसऱ्या मित्राचं लग्न होतं. सो तेव्हापासूनच कळालं होतं की हे होणार आहे, म्हणून कळत होतं यू आर मेड फॉर इच अदर. आणि तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. ईशान, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर वेडिंग. एकदम जेंटलमन मुलगा मिळाला आहे मृगाला. तुझ्यावर आता तिची आणि काकांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जडणं शिकण्यासारखं बरंच आहे आणि तू शिकण्यासारखं पण अजून थोड्याफार गोष्टी आहेत, त्या लग्नानंतर तुला शिकवेल मृगा. सो बेस्ट ऑफ लक फॉर दॅट अँड कॉंग्रॅच्युलेशन. टेक्निकली आज हा व्हिडिओ याचं कारण म्हणजे आमचं लग्न आहे. तुम्ही आमच्या लग्नात भेटलात अँड द थिंग्स वेंट फॉरवर्ड. खूप छान वाटलं. We know Ishan since like 5-6 years. And Yes. he's very diplomatic आणि with full of sarcasm, असा fun loving मुलगा आहे. येस, अँड हॅपी मॅरिड लाईफ गाईज. Yeah, happy married life. ऑलवेज स्टे टुगेदर.